रितेश काहीतरी क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना कर्णधार टिनू बेडेकर. पुढील चेंडू उत्कृष्ट असा चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या आहे तिथेच. बिनबाद 2. पहिलं शतक शुभम याचं प्रगतीपथावर असताना धावसंख्या 2. उत्कृष्ट असा टॅप केलेला चेंडू. चेंडू जातोय सीमा पार. देऊन जातोय 4-4-4. या 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे ती धावसंख्या झाली आहे 6. रितेश एक नावाजलेला असा फलंदाज. आयकॉन या स्वरूपात खेळतोय वेदांत 6363 या संघाकडून. नो चेंडू. पुढील चेंडू 1 धाव्यांसाठी. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या झाली 8. पहिलं शतक प्रगतीपथावर असताना शुभम याचा उत्कृष्ट असा चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र आपलं काम करतोय. धावसंख्या आहे तिथेच 8. पुढील चेंडू शुभम याचा. स्ट्राईकला आहे रितेश. परत एकदा टटवलेला चेंडू. धाव काही येत नाही. दरम्यान पहिल्या शतकाची सांगता होते. 1 शतकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 8. आणि संघासाठी दुसरं शतक घेऊन येतोय तो पराग. आणि आता मात्र संघाचा कर्णधार अमित मुरकर स्ट्राईक वर येताना आपल्याला पाहू शकतो. अमित मुरकर याला लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय तो पराग. पराग्याचा पुढील चेंडू अमित साठी. वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा शतक घेऊन येतोय पराग. आणि अतिरिक्त धावाने 1 धाव भर पडते. धावसंख्या झाली 9. दुसरं शतक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या 9. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 10. पुढील चेंडू पराग्याचा. आता मात्र स्ट्राईकला आहे तो रितेश. आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची संघामध्ये भरती झाली होती तोच रितेश. पाहूया कितपत अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आणि उत्कृष्ट असा टॅप रित्या टटवलेला चेंडू. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या झाली आहे 11. उत्कृष्ट असा सामने आपल्याला पाहायला मिळतील. साई प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पराग गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईकला आहे तो रितेश. पुढील चेंडू उत्कृष्ट असा टॅप रित्या रटकवलेले चेंडू. चेंडू जातोय 4 धावेसाठी. 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 15. दुसरं शतक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली 15. पुढील चेंडू पराग्याचा. वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या झाली 16.
पाहूया. परत एकदा टटवलेला चेंडू जातोय 4 धावांसाठी. दरम्यान धावसंख्येन भर पडते. धावसंख्या झाले 20. रितेश आपल्या संघ मालकाला दाखवून देतोय का मला आयकॉन प्लेअर म्हणून या संघामध्ये माझी निवड झाली आहे, आणि तो आपल्या आयकॉन या नावाला पुरेपूर असा सज्ज होतोय आणि आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून संघ मालकाचा आणि कर्णधाराचा विश्वास जिंकून आपल्या संघासाठी योग्य तो धावांचा वर्षाव करतोय. तोच रितेश. पराग काहीस परत एकदा तटवलेला चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्या झाली आहे 21. काहीस असं लांबवलेलं शतक पराग्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या शतकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्या मात्र 21. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय वेदांत 6-3 हा संघ. आणि आता मात्र निर्धाव चेंडू. दरम्यान दुसऱ्या शतकाची सांगता होते. 2 शतकाच्या अखेरीस धावसंख्या झाले 21. जवळजवळ 10.5च्या सरासरीने चालतोय तो वेदांत 6-3 हा संघ. खरोखर रितेश आणि अमित यांच्या माध्यमातून चांगली अशी भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. 12 चेंडू 2 शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 21. आणि आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं शतक घेऊन येतोय स्वतः संघाचा कर्णधार टिनू बेडेकर. पुढील चेंडू गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो टिनू बेडेकर. त्याचा सामना करतील रितेश. पाहूया आपल्या संघासाठी कोण कोणावरती भारी पडतोय, रितेश की टिनू. पुढील चेंडू आणि पहिला चेंडू टॅप केलाय 4 धावेसाठी. आणि पहिल्या चेंडूवर येतोय दमदार असा खणखणीत चौकार. दोन धाव्यांसाठी. आणि या 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 31. किती वर करतो रितेश वैयक्तिक 25 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट अशी खेळी आपल्याला पाहायला मिळते रितेशच्या बॅटमधून. धावसंख्या झाली 31. 3रं शतक मार्गस्थ असताना तेजस बेडेकर याचं. धावसंख्या झाली 31. आणि आता उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे तिथेच 31. रितेश बघूया शेवटच्या चेंडूवरती कितपत असं योगदान देतोय. आणि आत्मघात
केलेला आहे स्वतः अमित मुरकर यांनी आणि रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय तो वेदांत 6363 या संघाला कर्णधारच्या स्वरूपात अमित बाद होतोय आणि धावसंख्या झाली 31. दरम्यान शतकाची सांगता होते 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 31. डीजे दोन धावेंसाठी धावसंख्या झाली आहे ती 35. आणि आता कमबॅक केलाय तो अंकुश याने आणि दुसरा धक्का बसलो आहे तो वेदांत 6363 या संघाला प्रदीप याच्या स्वरूपात 35 या धावेवरती. चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या झाली 35 आणि आता मात्र आलाय तो रुपेश, एक नावाजलेला असा फलंदाज रुपेश कदम आणि पहिल्या चेंडूवरती चांगला फटका खेळलाय. फटका जातोय 4 धावेसाठी. धावसंख्या 4 ने भर पडते. प्रतिष्ठान आणि तन्मय 1010 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस विन साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. समर्थ प्रतिष्ठान वर्सेस तन्मय 1010.
हॅलो हॅलो तन्मय प्रतिष्ठान या संघाकडून सलामीवीर जोडी मैदानात. सलामीवीरच्या स्वरूपात स्ट्राईक एंडवर आहे तो प्रथमेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो शुभम. मला वाटतं तन्मय प्रतिष्ठान या संघाचा आयकॉन प्लेअर आहे तो शुभम आणि त्याच्या साथीला स्ट्रायकर एंडवरती फलंदाजी करेल तो प्रथमेश. एक यंग प्लेअर, नावाजलेला प्लेअर आणि बॉलिंग मार्क वरती सज्ज येतो. बॉलर नेम अंकित. प्रथमेश टू अंकित. अंकित याचा पहिला चेंडू आणि व्हाईटच्या स्वरूपात संघाचं खातं ओपन होत आहे. व्हाईट +1. धावसंख्या झाली आहे 2. अंकित याला आपल्या सामना जिंकवायचा असेल तर लाईन आणि लेंथ यांच्यावरती कंट्रोल केला पाहिजे. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या झाली आहे 3. अंकित याला अजून सूर गवसलेला दिसत नाही आपल्याला. नो चेंडू घोषित केलाय पंच श्रीकांत कदम यांनी. धावसंख्या झाली 4. कोणीही खेळाडूंनी पंचांशी वादविवाद करायचा नाही. पंचांशी वाद केल्यास 3 रनाची पेनल्टी देण्यात येईल. धावसंख्या झाली 4. अंकितेचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा वाईट. धावसंख्या झाली 6. अंकित वारंवार एक्स्ट्रा गोलंदाजी करताना अजूनही एकही चेंडू झाला नाही आणि दरम्यान धावसंख्या झाली तन्मय प्रतिष्ठानची 6. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या झाली 8. वारंवार अतिरिक्त धाव देताना अंकित आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. दरम्यान कर्णधार यांनी ओव्हर चेंज केले आणि आपल्याला संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिले शतक घेऊन येतोय तो रितेश, आयकॉन प्लेअर, ज्याच्या बॅटमधून आपण उत्कृष्ट अशी खेळी केली होती. पाहूया गोलंदाजीमध्ये कितपत अशी कमाल करतोय तो रितेश. आणि पहिला चेंडू टॅप केलाय 1 धावेंसाठी. धावसंख्या झाली 9. पहिले शतक प्रगतीपथावर असताना रितेश याचं धावसंख्या झाली 9. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा टॅप केलेला चेंडू. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या झाली 10. 41 धावांचं आव्हान ठेवलंय ते तन्मय प्रतिष्ठान या संघासमोर. धावसंख्या झाली 10. पुढील चेंडू रितेश याचा आणि मात्र उत्कृष्ट अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे तन्मय वेदांत 6363 या संघाकडून. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव. धावसंख्येत 1 ने भर पडते. 11 आणि 1 धाव. धावसंख्या झाली 12. सर्वांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना वेदांत 6363 वर्सेस तन्मय प्रतिष्ठान. 41 धावांचे आव्हान ठेवलंय ते तन्मय प्रतिष्ठान या संघासमोर आणि त्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय प्रथमेश आणि शुभम याला. धावसंख्या झाली आहे ती 14. चांगली खेळी आपल्याला प्रथमेश याच्या माध्यमातून पाहायला मिळते इथे. पुन्हा टॅप केलाय चेंडू.
एक धावेसाठी. धावसंख्या झाली 15. दरम्यान पहिल्या षटकाची सांगता होते. धावसंख्या झाली 15. मला वाटतं अंकित यांनी 8 धावांचं अवांतर 8 धावा दिल्या. दरम्यान वेदांत 6363 या संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं शतक घेऊन येतोय तो नितीन उर्फ घाऱ्या. पाहूया कितपत अशी गोलंदाजी करतो. पंचांनी आपला निर्णय द्यायचा आहे. 2 धावा. आयकॉन प्लेयर शुभम डगआउट मध्ये परत जाताना आपण पाहतोय. अजूनही 20 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली ती 21. एक गडीच्या मोबदल्यात धावसंख्या 21. नितीन खरंच आपल्याला उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो नितीन. पुढील चेंडू. आता मात्र कर्णधार स्वतः तेजस. पुढील चेंडू आणि चांगल्यारीत्या खेळून काढलाय चेंडू एका धावेसाठी. धावसंख्या झाली आहे 22. दुसरं शतक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 22. आणि आता मात्र उजव्या एक्सटीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू अवांतर स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या झाली आहे 23. दुसरं शतक नितीन याचं. आणि तटवलेला चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे 25. पुढील चेंडू नितीन याचा. आणि आता व्हाईट चेंडू घोषित केलाय पंच यांनी. धावसंख्या झाली आहे 26. एक धाव. दरम्यान दुसऱ्या शतकाची सांगणं होते. 2 शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 27. 12 चेंडू आणि 14 धावा. तन्मय प्रतिष्ठाने या
आपल्या श्री साई प्रतिष्ठान दिवा प्रीमियर लीग 2025 फरान साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. सर्वांनी त्यांचं सहर्ष टाळ्यांनी स्वागत करायचंय. आमचा एक शब्द फक्त त्यांच्या कानावरती पडावा आणि कोणतीही वेळ कोणतीही परिस्थिती न बघताना आमच्या फक्त त्या हाकेला सदैव तत्परतेने उपस्थित राहणारे फरान साहेब आपण आलात. श्री साई प्रतिष्ठान दिवा प्रीमियर लीग 2025 ची संपूर्ण जो कालच्यापासूनचा सीन होता तो या मैदानावरती निघून गेल्यासारखं वाटतंय. खरोखरच आपल्या मनापासून आभार आभार आभार. आणि त्याच्यानंतर त्यांचं स्वागत करतील दरम्यान सामन्याकडे वळतोय. धावसंख्या झाले 31. गोलंदाजी मार्कवर तुषार. एक आपल्याला धावसंख्या झाली 32. मला वाटतं सलामीवीर फलंदाज प्रथमेश अजूनही क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक नवोदित असा खेळाडू प्रथमेश ज्याच्या बॅटमधून आपल्याला चांगली खेळी पाहायला मिळते. साई प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. पुढील चेंडू तुषार याचा आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक धाव. धावसंख्या झाली 33. अजून शतकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली आहे 33. तुषार पाहूया आपल्या संघासाठी कितपत अशी गोलंदाजी करतोय. पंच निर्णय कळवायचा आहे आपला. एक धाव. धावसंख्या झाली 34. दरम्यान 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 34. 6 चेंडू आणि 7 धावा. मला वाटतं पहिला अंकित याने जर अवांतर 8 धावा दिल्या नसत्या तर आता आपल्याला या मॅच मध्ये नवीनच समीकरण पाहायला मिळालं असतं. पाहूया आता वेदांत 6363 या संघाकडून 7 धावा डिफेंड करण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय. आणि मला वाटतं अमित मुरकर संघाचे कर्णधार यांनी पुन्हा एकदा अंकित याच गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. पाहूया अंकित आपल्या संघासाठी सामना विजयी करू शकतो का. सॉरी 6 चेंडू आणि 6 धावा. मागाची नाही त्याच्या अगोदर सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. 6 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाजी मार्कवर अंकित आणि स्ट्राईकला येतो तेजस. आणि पहिला चेंडू 1 धावेंसाठी. धावसंख्या झाली आहे 36. अंकित
आता पहिल्या चेंडूवरती तरी अंकितला सूर गवसलाय. स्टेजच्या समोर जेवढे असतील त्यांनी कृपया बाजूला व्हायचंय. सर्वांना विनंती करतो की स्टेजच्या समोर कोणी पाच चेंडू आणि 5 धावा. गोलंदाजी मार्कवर अंकित आणि त्याचा सामना करतोय तो तेजस बेडेकर. पाहूया कोण कोणावरती भारी पडतोय, तेजस की अंकित. पुढील चेंडू आणि पुन्हा एक धाव अंतर धाव. धाव संख्येत 1 ने भर पडते. धाव संख्या झाली 37. 5 चेंडू 4 धावा. 4 धावा 5 चेंडू. रंगतदार असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांत 60 आणि आता मात्र निर्धाव चेंडू आणि धावचीत होतोय तो असा फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण चांगली अशी खेळी पाहिली होती. तोच प्रथमेश धावचीत झालाय आणि दुसरा धक्का बसतोय तो तन्मय प्रतिष्ठान या संघाला आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय अमोल. अजूनही 4 चेंडू 4 धावा. अंकित बघूया पुढील चेंडू आणि आता मात्र कर्णधार बाद होतोय आणि मोठा धक्का बसतोय टिनू बेडेकर याच्या स्वरूपात. धाव संख्या 37 वरती डीजे. अंकित याच्या माध्यमातून अंकित दाखवून देतोय की जरी मी पहिल्या ओव्हरमध्ये अतिरिक्त धावा दिल्या असल्या तरी मी सामना जिंकू शकतो. अजूनही 2 चेंडू 4 धावा आणि आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो अंकुश. 6 चेंडूवरती 6 धावांची गरज होती पण आता मात्र वेगळंच समीकरण आपण पाहतोय. 2 चेंडू 4 धावा. अतिशय खराब स्वरूपात फलंदाजी पाहायला मिळाली तन्मय प्रतिष्ठान या संघाकडून आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं नितीन याच्याकडून. 1 चेंडू आणि 3 धावा. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस असेल. जर तन्मय प्रतिष्ठान या संघाला सामना जिंकायचा असेल तर अमोल याला आपल्या संघासाठी दमदार सुरेखदार चौकार मारायची गरज आहे. कर्णधार आपल्याला काहीतरी टेन्शन मध्ये दिसत आहेत. तेजस बेडेकर पाहूया गोलंदाजी मार्कवरती अंकित. खरोखरच दमदार असं गोलंदाजाचं शतक हाताळलंय ते अंकित याने आणि आता मात्र अमोल. शेवटचा चेंडू 1 चेंडू 3 धावा आणि ब्लॉक टाकलेला चेंडू. खरोखर उत्कृष्ट असं गोलंदाजी केली होती ती अंकित याने.